हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे. तुम्ही म्हणाल सर नुसते परिपत्रक प्रसिद्ध होत आहेत, जाहिरातीचं काय? तर जाहिरात खरंच सांगतो येणार आहे. सप्टेंबरमध्ये जाहिरात येऊ शकते. त्यामुळं तयारीमध्ये राहा. आणि हे परिपत्रक काढणं हा एक जाहिरात काढण्याचाच एक भाग असतो. कारण शासनाचं काय असतं की कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर असं तोंडी सांगून नसतं चालत. परिपत्रक काढूनच त्या सूचना सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यायच्या असतात आणि मग ती नवीन भरती त्यांना करायचीच आहे म्हणून जे परिपत्रक काढावे लागतात, ज्या काही नवीन सूचना द्यायच्या असतात त्या देण्यासाठी ही परिपत्रकं काढली जात आहेत. मग आता आजच्या परिपत्रकामध्ये काय आहे बरं नेमकं ते आपण समजून घेऊया. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये गट क आणि गट ड या दोन्हीची भरती होणार आहे हे पण लक्षात असू द्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर हिट करा आणि लाईक करून व्हिडिओला हाईप सुद्धा करून घ्या. हे सगळं मोफतमध्ये होतं. एक पैसा सुद्धा तुम्हाला द्यायची आवश्यकता नाही. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. याच्यामध्ये एकूण 184 प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत आणि 2012 ते 2026 पर्यंतचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे झालेले पेपर दिलेले आहेत. त्यामध्ये 2023 मध्ये जे TCSनं घेतलेले 27 पेपर आहेत ते सुद्धा त्यांनी यामध्ये दिलेले आहेत. आणि हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संचे हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आज म्हणजे 4 ऑगस्ट 2026 या तारखेचं हे परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग त्यांचं हे परिपत्रक आहे. कुणाला पाठवलेलं आहे? तर आयुक्त आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा प्राथमिक पुणे, उपसचिव संबंधित सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई, सहसंचालक हे जे सगळे आहेत म्हणजे मुंबई, पुणे हे सगळे सहसंचालक आणि इतर सर्व संबंधित अधिकारी. विषय काय तो पहा. तर आस्थापनाविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक. त्याच्यामध्ये विषय कोणकोणते दिले ते इथं स्पष्ट दिले त्यांनी. गट क व ड नवीन पदभरती संदर्भातील सद्यस्थिती म्हणजे गट क आणि गट ड ची जी नवीन पदभरती त्यांना करायची आहे त्याची सद्यस्थिती काय आहे ती जाणून घेतली, त्याची माहिती जाणून घेतली जाणार आहे. म्हणजे जाहिरात काढण्याची जी कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते वगैरे. त्याच्यानंतर अधिपरिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी व त्यावरील उपाययोजना, जे स्टाफ नर्स आहेत त्यांच्या संदर्भात. परिवीक्षाधीन कालावधी समाप्ती म्हणजे जो 2 वर्षांचा ट्रेनिंगचा पिरियड असतो तो, आणि पदोन्नती इत्यादी. त्याच्यानंतर NHM कर्मचारी समावेशन जे 15,000 कर्मचाऱ्यांना परमनंट म्हणून घेतलं जाणार आहे त्यांच्या संदर्भात. त्याच्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी पदाच्या कर्तव्य जबाबदारी निश्चितीबाबत करण्याबाबत आलेली कार्यवाही. आणि जिल्हा हिवताप अधिकारी याच्या अंतर्गत आपलं MPW पद येतं. तर जिल्हा हिवताप अधिकारी संवर्गात हिवताप कर्मचारी यांच्यामधून पदोन्नतीने नियुक्ती देण्यासंदर्भात कार्यवाही. आता त्याच्या पुढे पहा, माननीय मंत्री कार्यालयाचे दिनांक 3/8/2026 चे पत्र म्हणजे जे आपले सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री आहेत त्यांच्या कार्यालयाकडून हे पत्र दिलेलं आहे आणि त्याचा संदर्भ घेऊनच या बैठकीचं आयोजन केलेलं आहे. वरचे विषय त्यामध्ये सांगितलेले आहेत. उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या उपस्थितीत म्हणजे स्वतः मंत्री ही बैठक घेत आहेत बरं का. वरील नमूद विषयाबाबत बैठक गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2 वाजता 3रा मजला आरोग्य भवन आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आलेली आहे. संदर्भीय पत्राची प्रत यासोबत जोडली आहे. सदर बैठकीत आवश्यक माहिती कागदपत्रासह कृपया उपस्थित राहावे. कार्यवृत्तांत लिहिण्याकरिता लघुलेखकाची व्यवस्था संचालक आरोग्य सेवा मुंबई या कार्यालयाने करावी व कार्यवृत्तांत शासन मान्यतेकरिता 2 दिवसांच्या आत पाठवावा. म्हणजे कार्यवृत्तांत म्हणजे बैठकीत काय चर्चा झाली ते लिहून घेतल्या जात असतं. विभागाशी संबंधित अन्य अधिकारी यांना बैठकीकरिता उपस्थित राहण्यासाठी
संचालक आरोग्य सेवा मुंबई यांनी त्यांच्या स्तरावरून कळवावी ही विनंती. याचा अर्थ काय, नवीन पदभरती कुठपर्यंत आली वगैरे त्यावर चर्चा होणार आहे. नेमकी परीक्षा गटची तर TCSच घेणार आहे. गटची परीक्षा सुद्धा TCS मार्फतच होण्याची शक्यता जास्त आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि बैठक कधी होणार आहे तर 6 ऑगस्ट 2026 वेळ दुपारी 2 वाजता ही बैठक होणार आहे. जर तुम्हाला सार्वजनिक आरोग्य विभागामधील गट ड साठी रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. याच्यामधून याची फी फक्त 500 प्लस GST आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा यामधनं कव्हर होणार आहे. आणि गट डची टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. MPWचा रेकॉर्डेड हुडो कोर्स उपलब्ध आहे. त्याच्यानंतर तुमचं लॅब टेक्निशियनचा कोर्स उपलब्ध आहे, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि स्टाफ नर्सचा कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.